गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठा गावातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धैर्य मनोज मिश्रा वय 9 वर्ष या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षिका शोभा गिरटकर यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। मारहाणीची माहिती विद्यार्थ्याने आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। माहितीनुसार दुपारच्या सुट्टीत धैर्य वॉशरूमला जात असताना त्याच्या मित्राकडे असलेला लॉलीपॉप त्याने परत मागितला। ग्रामीण भाषेत लॉलीपॉपला चुपरी असे म्हणतात। धैर्यने मित्राला माझी चुपरी मला दे असे म्हटले, मात्र एका विद्यार्थिनीने हे शब्द ऐकून गैरसमज केला आणि धैर्यने शिक्षिका शोभा गिरटकर यांना हे शब्द म्हटले असल्याचे तिने मॅडमला सांगितले। त्यानंतर शिक्षिकांनी धैर्यला बोलवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। सायंकाळी धैर्यच्या आईला मोठ्या मुलाकडून ही बाब समजली। धैर्यला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करत आईने संताप व्यक्त केला आणि दुसऱ्याच दिवशी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली। घटनेनंतर धैर्यचे मनोबल खच्चीकरण झाले असून शाळेच्या नावानेही तो घाबरत असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। आता राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत शिक्षक विभाग व पोलीस प्रशासन संबंधित शिक्षिकेवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझे नाव राणी मनोज मिश्रा आहे। मी गोंदियाला राहते। माझा मुलगा 5वी क्लासमध्ये आहे। त्याची गलती नाही होती तरी मॅडमनं खूप मारला, त्याला बेहोश पडतलं मारला। तर आम्ही कंप्लेंट केलेली आहे। आमची कंप्लेंट रद्द झाली आहे। मी याच्यासाठी ॲक्शन उचलले की आज माझा मुलगा शपथ झाले की सकाळी दुसऱ्या मुलाही शपथ नाही झाल्या पाहिजे म्हणून आज मी हे सवाल उचलले।